एक अत्यंत खूप हृदयस्पर्शी गोष्ट आहे. तिने मैत्रिणीच्या नवऱ्याकडे खूप वेळा सुख घेतले. काय होत होतं की राधा नावाची एक महिला छोट्याशा गावात राहत होती आणि मोठ्या शहरातून ती लग्न करून छोट्या गावात आली होती. तिला मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु तिच्या अपेक्षा नवऱ्या पूर्ण करत नसल्यामुळे ती नेहमी चिंतेत असायची. तिची गीता नावाची मैत्रीण मात्र खूप चांगलं आयुष्य तिच्या नवऱ्यासोबत जगत होती आणि अधूनमधून त्या एकामेकी जेव्हा बोलत असायच्या तेव्हा ती एकमेकांच्या गोष्टी शेअर करायच्या. जवळच्या चांगल्या मैत्रिणी असल्यामुळे त्यांच्यात लपून काही राहत नव्हतं. राधा नावाच्या मैत्रिणीलाही वाटायचं की तिच्या नवऱ्याने तिच्यासोबत फिरावं, फोटो काढावे आणि खूप लांब लांब ठिकाणी घेऊन जावं, परंतु तसं काही होत नव्हतं. मग एकदा गीताच्या नवऱ्याने तिला फिरायला घेऊन गेले आणि तिकडे जाऊन त्यांचे व्हिडिओ, फोटो, हॉटेलमध्ये केलेला एन्जॉय हे सगळं राधाला सांगितले. तेव्हा तिच्याही मनात आलं की आपणही असं काहीतरी करायला पाहिजे. मग तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं की चला आपण पण गीताप्रमाणे फिरायला जाऊ, एन्जॉय करू, आयुष्य पुन्हा पुन्हा नाही. पण राधाच्या नवऱ्याने नकार दिला आणि तो त्याच्या कामातच व्यस्त राहिला. राधा दिवसेंदिवस नाराज होत राहायची. तिला वाटायचं वय तर निघून चाललं आहे, मग सुख कधी मिळणार, आणि याच चिंतेत ती नेहमी असायची. एके दिवशी राधा गीताच्या घरी गेली तेव्हा गीता घरी नव्हती, परंतु तिचा नवरा घरी होता. मग राधाने तिला विचारलं की गीता कुठे आहे? तेव्हा ती म्हणाली येईल थोड्याच वेळात, बसा तुम्ही इथं. मग राधा तिथं थोडा वेळ बसली. तेव्हा गीताच्या नवऱ्याने तिला विचारलं की तुम्ही का फिरायला जात नाहीत? आम्ही तर फिरून आलो, तुम्ही पण फिरत जावा. तेव्हा राधा म्हणाली की माझ्यासोबत नवरा फिरायला येत नाही, मग मी कुणाला घेऊन जाऊ? कुणाला घेऊन जाऊ असं म्हटलं की गीताचा नवरा म्हणाला मी आहे की. आणि मग काय, राधाच्या आशा जागृत झाल्या आणि तिने धाडस करून म्हटलं की खरंच तुम्ही मला फिरायला नेणार का? तर तो म्हणाला हो, फक्त गीताला सांगू नका, मग मी तुम्हाला घेऊन जाईल. राधाला फक्त फिरायला घेऊन जाणं, एन्जॉय करणं हवं होतं, त्याच्यामुळे ती पण म्हणाली की मी गीताला सांगणार नाही. मग अशा पद्धतीने या दोघांची सेटिंग लागली आणि मग हे दोघे खूप वेळा असंच फिरायला जात होते, एन्जॉय करत होते आणि खूप साऱ्या गोष्टी केल्या, खूप सारं सुख घेतलं आणि लाईफ आता पहिल्यापेक्षा खूप चांगली झाली असं राधाला वाटलं आणि अशा पद्धतीने दोघांच्याही सुखाची गोष्ट पूर्ण झाली.